आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनिलजी अल्मेडा, रतन तिवारी, सहकार क्षेत्रातील आमचे नेते गरज साहेब, युवा नेते संदीप कनोजिया, राजूभाई, प्रशासकीय सरचिटणीस किरण शिंदेजी, सुनील यादव, या सगळ्यांच्या सोबतीला आज आम्ही इथे आपल्याला खास निमंत्रित केलं आहे. आणि पत्रकार मित्र नेहमीच चांगल्याची बाजू उचलून धरतात, हा विश्वास वसई तालुक्याला आहे. आज मीडियामध्ये काय घडतंय, अनेक गोष्टी टीका करतात, पण मी सगळ्यांना ठासून सांगतो का आजपर्यंत पत्रकारांनी चांगलेच मुद्दे इकडे उचललेले आहेत. आणि आज हा महत्त्वाचा मुद्दा ज्यासाठी तुम्हाला निमंत्रित केलंय तो म्हणजे नीटची परीक्षा, जी या सरकारला कधीच नीट घेता आलेली नाही. तर अशा या मोदी सरकारविरुद्ध अराजकता ज्यांनी माजवलेली आहे आणि उभ्या देशाला ज्यांनी वेठीस धरलं आहे, तर आम्ही आधीपासूनच सांगतोय का हे सरकार मनुस्मृतीधार्जिन आहे. तर का तर बहुजनांचा शिक्षणाचा अधिकार काढून घ्यायचा, तर तो सरळ काढता येत नाही का, कारण का बाबासाहेबांच्या संविधानाला कवच कुंडलं आहेत आणि ती लोकशाहीची आहेत. आणि ती लोकशाही 70 वर्षात काँग्रेसने बळकट केली, त्यामुळे थेट संविधान बदलण्याचा यांना अधिकारही नाही आणि तशी त्यांची ताकदही नाही. त्यामुळे मधल्या काळामध्ये त्यांचं चालू आहे आमदार खासदार फोडणं. का तर ते बिल त्या वाजवी मताने त्यांना मंजूर करायचं, पण ते कधीच होणार नाही, कारण का हा देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालणार आहे. त्यासाठी राहुलजी गांधी हे आता मैदानात उतरलेत आणि खास करून जो आता इन्सिडेंट घडलेला आहे पेपर लीकचा, पेपर लीक होताना फक्त एक संस्था त्यात कारणीभूत नाहीये, तर संपूर्ण सरकार कारणीभूत आहे. कारण का आज कॉक्रोच जनता पार्टी म्हणून जे युवक काय उतरलेत रस्त्यावर, ते हीच मागणी करतायत का हे जे शिक्षण आरोग्य मंत्री आहेत धर्मेंद्र सिंग, शिक्षण मंत्री, त्यांनी तो राजीनामा दिला पाहिजे. पण आज तब्बल 18 विद्यार्थी यांचा मृत्यू नाही तर खून केलेला आहे या सरकारने. आणि या खुनाचा सर्वात मोठा आरोप पंतप्रधानांवर आहे, या देशाच्या गृहमंत्र्यांवर आहे आणि या देशाच्या शिक्षण मंत्र्यावर आहे. का यांचा खून पाडल्यानंतर सुद्धा हे लोक राजीनामा देत नाहीये, म्हणजे हे कुठेतरी इंटेन्शनली झालेलं आहे. बहुजनांची मुलं मरतायत, भारतीय मरतायत. हे 18 फक्त विद्यार्थी नव्हते, तर 18 भविष्य होते देशाचं. एम्स कदाचित हे बोलतील अरे हे पण पंडित नरूंमुळे झाले, कारण का पंडित नरूंनी जर एम्सची स्थापना केली नसती तर नीटची परीक्षा घ्यावी लागलीच नसती, डॉक्टर निर्माण झालेच नसते. तर अशा या विचारसरणीमधून हे आलेलं जे सरकार आहे ते थेट आपल्या आरोग्यावर, आपल्या शिक्षणावर हल्ला करते. कारण का सर्वसामान्यांचा कणा हा शिक्षणामुळे स्टार्ट आहे. सर्वसामान्य माणूस जर शिक्षणाने सुशिक्षित झाला आणि शरीराने जर सुदृढ राहिला तर हा या सरकारला प्रश्न करणार, आणि या सरकारला प्रश्न करणारी माणसं मुळीच नको आहेत. त्यामुळे ही जी नीट परीक्षा आहे या संदर्भात जे कुठे लीक होत आहे त्यामध्ये फार मोठा अभ्यास करून संशोधनाचा विषय आहे का, ही फक्त हा लीक पेपर लीक नाहीये, तर वर्षाला 1.5 लाख कोटीचा घोटाळा होतोय आणि हे तब्बल गेली 11 वर्ष होत आहे. हे सरकार आल्यापासून या सरकारने महत्वाचा आघात कशावर केला असेल तर शिक्षणावर केला आणि त्यानंतर आरोग्यावर केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये 1.5 लाख कोटी एका वर्षाला, तर विचार करा त्या 11 वर्षामध्ये हा आकडा भ्रष्टाचाराचा किती लाख कोटीला पोहोचला असेल. आणि याच्यातून किती चुकीचे डॉक्टर या व्यवस्थेच्या पोटातून अनैतिक डॉक्टर जन्माला आलेले आहेत का, ज्यांना कुठलंच नॉलेज नाहीये, ज्यांची ती पात्रता नाहीये, फक्त पेपर लीक करून पैसा पुरवून ज्यांनी हे पेपर क्लिअर केलेत. आणि जे खरं डिझर्व करतायत जी मुलं, जो मेरिट धारक आहे त्याला ती जागा त्याची त्या पैशाने घेतलेली आहे, त्या पेपर लीकने घेतलेली आहे. मग अशा वेळेला जनतेला अपील आहे का तुम्ही सर्व आपल्या संसद विवेक बुद्धीला विचारून प्रत्येक गोष्ट करा. रस्त्यावर उतरणं यासाठी गरजेचं आहे का फक्त विद्यार्थी मरत नाहीये तर भविष्यातला डॉक्टर मरतोय, भविष्यातला पंतप्रधान, आमदार, खासदार मरतोय, कारण का हीच मुलं या देशाचं भवितव्य आहे. ह्याच्यात हे बोलतात का राजकारण करतात. अहो राजकारण करणं हा तुमचा भाग आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणणं. काँग्रेसने मूलभूत सुविधांवरच नेहमी आपला फोकस ठेवला आहे. आम्ही नेहमी कन्स्ट्रक्टिव्ह विचार केलेला आहे. एम्स पासून हेल बेल, भागडा नागर डॅम हे सगळं काँग्रेसची देण आहे आणि हे तुम्ही सगळं विकलेलं आहे. आणि अशा वेळेला तुम्ही आता देशाचं भवितव्य म्हणजे विद्यार्थी कोणता विकतायत, त्यांच्या जागा तुम्ही विकतायत, त्यांचे पेपर लीक करतायत. तर अशा वेळेला राहुलजी गांधी मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये गेलेले आहेत. युवकांना हेच अपील आहे का राजकारणाच्या पलीकडे बघा राहुलजींकडे. राहुलजी फक्त हे काँग्रेसचा चेहरा नाहीये, तर राहुल गांधी युवकांचा चेहरा आहे, युवकांच्या हक्काचा चेहरा आहे. राहुल गांधी तुमचा आवाज आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहा. मतदान तुम्हाला पाहिजे त्याला करा. ही लढाई मतदानाची नाही, ही तुमच्या भविष्याची आहे, देशाच्या सुरक्षेची आहे. सर्वसामान्य नागरिकाला जर चांगला डॉक्टर नाही मिळाला
तर तो जगू शकेल का? त्याला ट्रीटमेंट मिळेल का? सर्वात महत्वाचं, आजपर्यंत त्यांनी काहीच निर्माण नाही केलं. एक कुठलं म्हणजे त्याचा जो गेट आहे ना, तो 1100 कोटीचा आहे. अहो काय आश्चर्य निर्माण करतं का जगातलं. जी सुविधा आतमध्ये द्यायला पाहिजे, येणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे, तो 1100 कोटीचा गेट घेऊन तुम्ही करणार काय? त्यासाठी 200 कोटीची माती टाकली आहे. अहो तुम्ही अख्ख्या देशावरच माती टाकलेली आहे. तर अशा विचारसरणीतून आलेला हे जे मोदी सरकार आहे, हे नागरिकांची सर्वात मोठी चूक झालेली आहे. जे सोशल मीडिया हा चांगल्यासाठी आता परत एकदा वापरूया, कारण का 2014 साली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून जन्माला आलेलं हे जे मोदी सरकार आहे ना, ते आज या देशाला खड्ड्यात गाडतंय. अशा वेळेला जनतेला एकच अपील आहे का तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्ही रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. नीटची परीक्षा असू दे, रेल्वेची परीक्षा असू दे, अजून ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्या प्रत्येक एक्झाम मध्ये गळती आहे आणि ही गळती या सरकारची आहे. फक्त एवढंच पैसा जमा करणं. यांना कोणाबद्दल प्रेम नाहीये. यांना नाहीये हिंदूंचे आहेत, नाहीये मुसलमानांचे आहेत, नाहीये दलितांचे आहेत. हे फक्त श्रीमंतांचे आहेत. जर तुम्ही श्रीमंत असाल तर तालिबानी पण यांचा मित्र आहे आणि तुम्ही गरीब असाल तर इकडून तर सामान्य मुसलमान पण यांचा शत्रू आहे. मी बहुजन आहे पण मी यांचा शत्रू आहे का? तर मी यांना प्रश्न करतो. यांना प्रश्न करणारी माणसं चालत नाहीत. आणि आम्हाला राहुल गांधींनी हेच सांगितलंय, आमच्या नेत्यांनी, का प्रश्न करा या सत्तेला. जेव्हा जेव्हा ही सत्ता चुकेल, जेव्हा जेव्हा पंतप्रधान चुकतील, अनेक हल्ले होतील, हरकत नाही. बलिदानाची शृंखला आहे ती पुढे चालू ठेवावी लागली ती चालू ठेवू. कारण का देश, राष्ट्र, देशाचे जी जनता आहे ती सार्वभौम आहे. आणि आम्ही या देशाचे नागरिक, आम्ही भारतीय, बाबासाहेबांनी दिलेला सर्वात मोठा महामंत्र हेच सांगतो का आपण या देशाचे मालक आहेत. आपलं घर आहे त्याप्रमाणे आपला देश आहे. आपल्या प्रत्येक भारतीय आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. आणि विद्यार्थी हा देशाचा पायाच नाही, त्या देशाचा कळस होणार आहे. कारण का स्टुडंट पॉवर हीच या देशाला आणि येणाऱ्या आपल्या भविष्याला सुरक्षित ठेवू शकते. या सरकारकडे मागणं करण्यासारखे सरकारच नाहीये. कारण का तिकडे बसला तो हुकुमशाह आहे, त्याच्या पद्धतीने चालू. आमचं मागणं आता जनतेकडे आहे. जनतेने रस्त्यावर उतरावं आणि त्यांच्या हक्कासाठी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढू. आणि येणारा भविष्य काळ जर सुरक्षित करायचा असेल तर ह्या स्वतःला चौकीदार म्हणणाऱ्या, आता त्यांनी सोशल मीडियावरनं काढलेलं मैं चौकीदार, कोणीच लिहित नाही, सगळे चौकीदार गायब. आता त्यांनी सरळ लिहिलं पाहिजे राम मंदिरातले पैसे कुठे गेले. तर त्यामुळे त्यांच्याकडे काय मागण्याचा विषयच नाही. आम्ही जनतेच्या दरबारात परत चाललोय. जी जनता या देशाची मालक आहे, का आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे आणि आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, राष्ट्राच्या भवितव्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायची आहे. तुम्ही आंदोलन करणार आहात किंवा मोर्चा करणार आहात का? नक्कीच. तसा तो प्रोग्राम तर आहे. नुसता हा प्रोग्राम नाहीये, तर इकडे उपस्थित सर्व काँग्रेसींच्या मनामध्ये, सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये का हा उद्रेक आहे आपल्याला गेलंच पाहिजे. आणि त्यासाठी खास प्रदेश काँग्रेसने आणि AICCने पाठवलेलं का जिकडे जिकडे नीटचे क्लासेस आहेत तिकडे जाऊन अवेअरनेस कॅम्प त्यांना द्यायचा आहे का भवितव्यात काय होत आहे आणि आपल्याला काय केलं पाहिजे. आणि खास करून मुलांना हा कॉन्फिडन्स द्यायचा आहे का एक परीक्षा म्हणजे आयुष्य नाही, आत्महत्या करू नका. तुम्हाला विनंती करतो, हा जीव लाख मोलाचा आहे. आत्महत्या करायच्या आधी आपल्या एकदा आई वडिलांचा विचार करा. 1 वर्ष गेल्याने पुढच्या वर्ष आपण भरून काढू, पण जीव गेल्यावर तो परत येत नाही. आणि तुमच्यासाठी आम्ही लढतोय, आम्ही लढू. का प्रत्येक नीटचा जो विद्यार्थी आहे किंवा CET आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, तर त्यांना नुसतं शिक्षणच नाही तर त्यांना कॉन्फिडन्स द्यायचा आहे. का प्रत्येक विद्यार्थ्याला भीती एक असते, ती भीती त्यांच्या मनातून घालवायची आहे. त्यांना एक मोरल सपोर्ट द्यायचा आहे. सायकोलॉजिकल त्यांचे क्लास पण घ्यायचे आहेत. का सगळं करा. ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक वेळेला येणार, चांगली गोष्ट दरवाजा ठोठवणार. तुम्ही आत्महत्या हा पर्याय वापरू नका. कारण का तुम्ही देशाच्या भवितव्यात, आणि काँग्रेस त्यासाठी सिस्टमॅटिकली त्यांच्यापर्यंत जाऊन आम्ही स्वतः जाऊन ते काम करणार. आणि प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचणार हा कार्यकर्ता नेहमी खालच्या फळीतच असतो. त्याच्याकडनं मेसेज ज्या वेळेला येतो त्यावेळेला पक्षश्रेष्ठींना कळतं अरे बाबा तिकडे गडबड झालेली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे काँग्रेसचा जो कार्यकर्ता तळागाळापर्यंत तो काम करतोय तो नक्कीच सर्वसामान्यांच्या वेदना या हायकमांड पर्यंत पोहोचवेल. राजकारण करतोय आणि आपलं राजकारण हे मोहब्बतच्या दुकानाला घेऊन चालू आहे. का प्रेमाने त्यांनी करावं, पण जर एखाद्याची जर निष्ठाच आपल्या आई वडिलांप्रती असेल का माझ्या डीपीला माझे आई वडील असावेत, तर अशा वेळेला आपण राहुलजींचा फोटो ठेवा असा आग्रह करू शकत नाही, पण त्यांनी स्टेटसला तरी नक्की ठेवावा रोज, जेणेकरून तो पब्लिकला दिसेल.